नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मनुष्याची वय जसे जसे वाढत जाते तशी त्याची काम करण्याची किंवा शरीराची प्रतिकारक शक्ती ही कमी होत जाते. आणि मग एकदा का मनुष्याचे वय झाले तर त्यानंतर त्याला आर्थिक बाजूला सामोरे जावं लागतं. आणि मग या आर्थिक बाजूला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर आपल्याला पेन्शन स्वरूपामध्ये काहीतरी गुंतवणूक ही सुरुवातीपासून करावी लागते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अटल पेन्शन योजना या संदर्भामध्ये फक्त 210 रुपयामध्ये म्हातारपणी मिळणार 5,000 रुपये पेन्शन या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे पेन्शन संदर्भामध्ये फक्त 210 रुपयामध्ये म्हातारपणी मिळणार 5,000 रुपये पेन्शन. सरकारची ही योजना तुम्हाला माहीत आहे का? या योजनेत वयाच्या 18व्या वर्षापासून पैशाची गुंतवणूक केल्यास म्हातारपणी संबंधित व्यक्तीला प्रति महिना 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. समाजातील प्रत्येक वर्गाचा तसेच प्रत्येक वयोगटाचा विचार करून केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना लागू करते. वृद्धापकाळात लोकांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला म्हातारपणी 5,000 रुपये प्रति महिना मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे, या योजनेत कशाप्रकारे गुंतवणूक करावी हे जाणून घेऊया. सरकारची योजना कोणताही धोका नाही. तुमचे वय 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते. ही रक्कम पेन्शन म्हणून वापरता येते. विशेष म्हणजे ही एक शासकीय योजना असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. प्रत्येक महिन्याला मिळणार 5,000 रुपयाची पेन्शन. अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन म्हणून एक निश्चित रक्कम मिळू शकते. तुम्ही या योजनेत गुंतवलेल्या पैशानुसार तुम्हाला 1,000 रुपयापासून ते 5,000 रुपयापर्यंतचे पेन्शन दिले जाते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी 20 वर्ष गुंतवणूक करणे गरजेचे आहे. 5,000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी किती रुपये गुंतवावे? एखादी व्यक्ती वयाच्या 18व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत पैशाची गुंतवणूक करत असेल तर त्या व्यक्तीला दिवसाला फक्त 7 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 18व्या वर्षापासून महिन्याला 210 रुपये जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. तुम्हाला 1,000 रुपये पेन्शन हवे असेल तर 18व्या वर्षापासून तुम्हाला प्रति महिना फक्त 42 रुपये गुंतवावे लागतील. अटल पेन्शन योजनेत पैसे गुंतवण्यासाठी लागणार या गोष्टी. तर मित्रांनो, या अटल पेन्शन योजनेमध्ये आपल्याला ही रक्कम गुंतवायची असेल तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. यासह तुमच्याकडे मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. कोणत्याही बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो. सध्या या योजनेत देशभरात एकूण 5 कोटीपेक्षा अधिक लोक पैशाची गुंतवणूक करतात. तर मित्रांनो, पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वाची ही बाब आहे आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या म्हातारपणी आधार देऊ शकते. तर तुमच्या माहितीस्तव हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.